त्यांच्याकडनं अतिरेक होता, नको त्या गोष्टीचं हट्ट करतो. एकदा एका बायकोचा वाढदिवस होतो आणि ती नवऱ्याक सांगतं की या वाढदिवसाला मला सोन्याचा दागिना नको, चांदीचा दागिना नको, पैसे नको, काही नको. या वाढदिवसात बोलले माझ्या कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या. आता कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य मिळात काय. तो नवरो टेन्शनमध्ये संपूर्ण महाराष्ट्र फिरलो, पण या कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य मिळात नाही. आणि गावात येऊन एका पारावर बसलो आणि मित्र येऊन विचारता, रे तू टेन्शनमध्ये कशासाठी, तुझा काय झाला. तेव्हा तो सांगता, अरे उद्या बायकोचा वाढदिवस आणि तिने सांगितलं ना कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य या मेळात खय. मित्र बोललो, अरे टेन्शन कशा, या वाद्य बोललो आपल्या गावातच बस बोललो गाडीवर आणि कुंभाराळीत घेऊन गेलो. या मडक्या घेतला, मी त्याच्या हातात दिला आणि सांगितलं ह्या की वाद्य. तो बोललो या वाद्य कसा होईल, तू गप रे, बस गाडीवर. आणि पुन्हा गावात एका आंब्यावर जुनाट झालेला मधमाशांचा पोळा होता. तो काढला, मडक्यात भरला, वरना कापडान बांधून घेतला आणि त्याला सांगितलं बघ जरा हलवून. हलवल्याबरोबर आवाज येलो, गुंगुम गुंगुम गुंगुम. अरे बोललो जबरदस्त वाद्य. हलवला की गुंगुम. बायको बोललो खुशच होईल. वाद्य घेतल्याने घरी गेलो, बायकोच्या हातात दिल्याने सांगितलं हे घे वाद्य, कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य. ती बोलली अहो वाजवायचा कसा, बघ जरा हलवून. हलवल्याबरोबर आवाज गुंगुम गुंगुम गुंगुम. ताबडतोब सगळ्या मैत्रिणींका फोन केला, उद्या वाढदिवसाला सगळ्यांनी या, आपण गायनाचा कार्यक्रम करू. त्यांनी वाद्य आणलंय कधीच कुणी न वाजवलेलं गुंगुम वाद्य. सगळे मैत्रिणी हजर. पुरुष वर्गांका सगळ्यांका बाहेर पिटाळला आणि त्यांना सांगितलं तुम्ही पारावर जाऊन बसा, तुमच्या समोर गायन करायला आम्हाला थोडी लाज वाटते. सगळे बाहेर जाऊन बसले, पण एक घेणारा माणूस होतो त्याचा डोक्या फिरला. अरे आमका सगळ्यांका बाहेर काढतात म्हणजे काय. तो घरी जाऊन लॉक घेऊन लोकुला आणि ज्या रूममध्ये गायन करीत होते त्याचा भारणं कुलाब घालून घेतला. बोललो करा गायन आतमध्ये. आणि गोल सगळे मैत्रिणी बसले, मध्येच गुंगुम वाद्य ठेवलं आणि पहिल्यान आलाप मारूक सुरुवात केला. दुसरी होती तिने हलवलं गुंगुम गुंगुम गुंगुम. तिसरी होती ती जरा ओव्हर कॉन्फिडन्स होत होती का, ती म्हणते हे वाद्य बंद आहे तर इतका आवाज देतं, हे वाद्य उघडून जर गायन केलं तर किती मजा येईल ना. ती चौथी म्हणतं हो हो आपण तसंच करूया. आणि वरचा कापड बांधलेला सोडला नाही आणि परत आलाप मारूक सुरुवात केला. दुसरी होती तिने हलवला. हलवल्याबरोबर वाद्य जुनाट झालेला बाहेर गिरायकाची वाटच बघित होता. थोड्या वेळानं आला पिलो, आय 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 आय. पारावरचे पुरुष मंडळी म्हणतात आत्ताचा कार्यक्रम चालू झाला वाटतं. थोड्या वेळात कोरसवाली सुद्धा आय 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 आय. ते पारावरचे पुरुष म्हणतात आत्ताशी गवळण घेतला ना, कारण सगळीच जण आय आय म्हणते. दुसऱ्या दिवशी जेव्हा चहा देण्यासाठी गेली ना नवऱ्या, तेव्हा नवरो म्हणतं तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. ती म्हणतं मी तुमची बायकोच आहे, पण काल वाद्य आणलात ना गुंगुम वाद्य, त्या वाद्याने मला सुजवलं आहे. म्हणजे नको त्या गोष्टीचं होतं. बाकी तुमच्यासारखे महिला वर्गांसारखे वाघिणी ते वाघिणी, फक्त यो दोष त्यांचं नाही. चला पुढे जाऊ द्या. मोरावर बसून धावून ये ग विनाई हाती गे ग. ज्ञानाचा दीप लावून जगी समजावून तू सांग. व्यसनाच्या हाती तरुण जाती नाही राहिलं भान. या ठिकाणी सन्माननीय विशाल शिंगे यांच्याकडून माझ्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
या ठिकाणी संभाजी क्रीडा मंडळ यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद 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 धन्यवाद. व्यसनाच्या हारी तरुण जाती नाही राहिलं भान, जगावं कलियुगी आमच्या माय पित्यानं. फॅशन करा, सगळं काय करा. कॉलेजमध्ये डे साजरे केले जातात, चॉकलेट डे, सारे डे, फिशपॉन्ड डे, व्हॅलेंटाईन डे, सगळे डे साजरे करा. पण 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, माझ्या राजाची जयंती प्रत्येक घराघरामध्ये साजरी झाली पाहिजे. बाकी सगळी मजा करा आणि आई वडिलांची सेवा करा. कारण आज आम्ही दोन्ही बुवा तुमच्या या इथे कांदिवलीमध्ये येऊन संभाजीनगरमध्ये भजन करू शकलो, त्याला कारणीभूत आमची आई. त्या माऊलीन समजा जन्म दिला नसता तर ह्यो तकलो येऊन भजनच करू शकलो नसतो. बरोबर ना? त्या आईचे उपकार. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार तुटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार तुटणार नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार तुटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार तुटणार नाही. आई असते आणि बाप तो बाप असतो. बाप कधीच रडत नाही हो, कारण तो घराचा आधारस्तंभ असतो. त्यामुळे बाप कधीच रडत नाही. बाप एकाच वेळी रडतो ज्यावेळी आपली मुलगी सासरी जायला निघते, त्यावेळी कोणतरी येऊन बापाच्या कानात सांगतो, अरे तुझ्या मुलीने नशीब काढलं रे, मुलगा चांगला आहे. असं कोणतरी चांगलं येऊन बापाच्या कानात सांगतो. तेव्हा त्याच मंडपात एका काळोखात कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडतो तो खरा बाप असतो. त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा, त्यांना कधी दुःखी ठेवू नका. तरुण जाती नाही राहिलं भान, जगावं कलियुगी आमच्या माय पित्यानं. होऊन तरस्वती धावून येत, होऊन तरस्वती धावून येत, तरुणांची देवीचे दान, तरुणांची देवीचे दान. ये संग घेऊन तुझ्या गाई मुक्ताई धनाबाई. या ठिकाणी सन्माननीय सचिन महाडिक बुवा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी धन्यवाद. हे शेवटचं कडवं आहे गजराचं आणि मी गजराची या ठिकाणी सांगता करतो बुवांकडे. सन्माननीय सचिन महाडिक बुवा नाडल यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी धन्यवाद. श्री अंकित आई उर्फ आमदार यांच्याकडून माझ्यासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कलियुगाची काय सांगू आता
नंदूची काय फरमाईश आहे बघा. जय जय महाराष्ट्र माझा हे हनुवटीन वाजूक बघूया. पुढे जाते शेवटी त्या गाणं वाजवतं हनुवटी आणि गजराची सांगता करूया. कलियुगाची काय सांगूया तूच जाणे तार. आई बहीण माय बाप नाही राहिलं नात. मोल मजुरी धडपडदारी चालविण्या संसार. शिकवणारा भुका राहिला बाकी झाले सावकार. या ठिकाणी शेवटची फरमाईश आहे. जर पेटीचा आवाज द्या. पेटीचा
101 रुपयाचं पारितोषिक काढले. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद. सन्माननीय नामदेव दळवी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक काढले. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. रुद्रांश पिंगळे यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. सन्माननीय नानसेबुवा यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले. हे पेटीवर अनवटीनं वाजवल्याबद्दल मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद. या ठिकाणी गजराची मी सांगता करतो आणि बुवांकडे गजर देऊया. पेटीचा आवाज जरा कमी करावा. मोल मजुरी धडपड सारी चालविण्या संसार, शिकवणारा भूका राहिला बाकी झाले सावकार.